नमस्कार. तुम्ही जर पुण्यामध्ये घर शोधत असाल तर म्हाडाने तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे. कारण म्हाडामध्ये आता येणाऱ्या 4 तारखेपासून तुम्हाला एक लॉटरी सुटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्हाला घर मिळणार आहे. जवळजवळ 13 लाखापासून ते 25 लाखापर्यंत बजेट असणार आहे. 1 BHK, 1 RK, 2 BHK अशा प्रकारची त्याच्यामध्ये भरपूर सारे घर आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारची लॉटरी तुम्हाला फॉर्म भरायचा आणि पूर्णपणे माहिती कशी असेल ते पूर्णपणे सांगतो. तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय, जी म्हाडाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे bookmyhome.mahda.gov.in या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायची आहे. परंतु तुम्हाला माहित असेल की आपण जर थोडंसं बॅक साईडला गेलं तर आपल्याला या साईडचं आपलं पेज आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये आहे बुक नाव आणि व्ह्यू स्कीम. जर तुम्हाला व्ह्यू स्कीम केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लोकेशन वगैरे मस्त सिलेक्ट करायला. त्याच्यामध्ये कोकण असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, मुंबई असेल. कारण एवढ्या सिटीमध्ये पूर्णपणे म्हाडा ही त्यांची स्कीम राबवत आहे. त्यामध्ये गरीब जनतेला त्यांच्या परवडणाऱ्या किमतीमध्ये घर देण्याचे प्रयत्न नेहमी करत असतात. आणि सर्वात जर तुम्ही पुण्यामधून असाल तर आपल्याला पुणे सेक्शनला आपल्याला क्लिक करावं लागेल. परंतु तुम्ही पाहू शकता की पुण्यामध्ये जेव्हा आपण क्लिक करतो त्यामध्ये आपल्याला आत्ताची पूर्णपणे स्कीम तुम्हाला कोणतीच पाहायला मिळत नाहीये. तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये स्कीमचं आहे 26 जून 2025 ते 27. परंतु जर मी या स्कीमला जर तुम्ही क्लिक करून पाहिलं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला डिटेल वगैरे पाहायला मिळत नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, याचं तुम्हाला एकदा परत बॅक साईडला यायचं असतं आणि डाव्या साईडला ह्या 3 रेषा दिलेल्या आहेत. त्या रेषेवरती क्लिक करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला होम असेल, न्यूज असेल आणि युजर गाईड असेल. ज्यावेळेस तुम्ही युजर गाईडला क्लिक कराल ते तुम्हाला 2026-27 साठी जी त्यांची गाईडलाईन्स त्यांनी काही ठरवलेल्या आहेत त्या पूर्णपणे त्यामध्ये ओपन होतात. तुम्ही गाईडलाईन्स क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या प्रकारचे तुम्हाला पीडीएफ वगैरे ओपन होईल. ही जी पूर्णपणे त्यांची गाईडलाईन्सची पीडीएफ आहे त्याच्यामध्ये पात्रतेच्या अटी काय असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला किती कशी रजिस्ट्रेशन फी असेल, किती अमाऊंट भरावी लागेल हे पूर्णपणे तुम्ही करू शकता. ज्यावेळेस तुमचा ही युजर गाईड डाउनलोड होते त्याच्यामध्ये तुम्हाला हेडलाईन असेल पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ पुणे, असं 15% सामाजिक योजना व 20% सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांचे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. यामध्ये तुम्हाला असं आहे की फक्त आणि फक्त पुणे याच्यासाठी 295 घरं आहेत. 295 घरामधून तुम्हाला जर नंबर लागायचा असेल सर्व तुम्हाला प्रथम जाण्याचं तुम्हाला काम करावं लागेल. यामध्ये प्रथम जाण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. 1 BHK असेल, 2 BHK असेल, तुमच्या परवडणाऱ्या किमतीवर तुम्हाला जर घर पाहिजे असेल तर तुम्ही लॉटरीची डेट चालू झाली तर तुम्ही फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही यामध्ये पाहू शकता की त्याच्यामध्ये वेळापत्रक त्यांचं कसं असेल. आता तुम्ही पाहत असाल की म्हाडाची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली 23/4/2026 रोजी. ही जी म्हाडाची जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. आणि यामध्ये त्याचे फॉर्म ऑनलाईन अर्जाची सुरुवात तुम्हाला भरण्यासाठी आहे 4 मे 2026 पासून सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यांनी पूर्णपणे बायफर्गेशन करून सांगितलं की तुम्हाला कोणती रक्कम कशी तुम्हाला भरायची आहे. ज्यामध्ये तुम्ही थोडंसं बारकाईने याच्यामध्ये वाचून पूर्णपणे तुम्ही कोणत्या कास्टमध्ये आहात, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्ही त्याप्रमाणे पूर्ण माहिती चेक करून तुम्ही तुमचं घराचं ऍप्लिकेशन तुम्ही देऊ शकता. तसं तुम्ही पाहायला गेलं तर म्हाडाचं घर खरेदी करण्यासाठी त्यांची सगळी अटी असतात आणि त्या अटी कोणत्या आहेत तुम्हाला मी पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यामध्ये सांगतो. जर तुम्हाला हा GR जर त्यांचा गाईड वाचायचा असेल तर त्यांच्या वेबसाईटला अवेलेबल आहे. तुम्ही प्रॉपर वेबसाईटला व्हिजिट करा, त्याच्यामध्ये युजर गाईड त्यांचं डाउनलोड करा आणि पूर्णपणे बारकाईनं तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता. पण शक्यतो मी थोडंसं तुम्हाला एक शॉर्ट त्याच्यामध्ये सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. अर्जदार हा 18 वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. त्या 18 वर्षापेक्षा आजच्या नावावर तुमचं घर तुम्ही ऍप्लिकेशन भरू शकत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा अर्जदार हा फक्त म्हणजे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 15 वर्षापासून वास्तव्यास असणं गरजेचं आहे. यामध्ये अर्जदाराचं उत्पन्न जे आहे मागच्या वर्षापासून ते आजच्या वर्षापर्यंत म्हणजे जे आर्थिक वर्ष असतं त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण आर्थिक वर्षाचं उत्पन्न जे आहे, जर तुम्ही एखाद्या कास्टमध्ये येत असाल तर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. किंवा जर तुम्ही कास्टमध्ये नसाल तर तुमचं ITR असणं पण खूप महत्वाचं ठरणार आहे. जर तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन फिलअप केलं आणि त्याच्यामध्ये जर तुमचा समजा नंबर लागला तुमच्यामध्ये तुम्हाला पेमेंट देण्याची तुम्हाला कसं त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप अवेलेबल आहे हे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. कारण यामध्ये पूर्णपणे टेबल पेमेंटचा हा पूर्णपणे रकाना जो दिलेला आहे पूर्ण पेमेंटचाच आहे. याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता की तुमचं पेमेंट तुम्हाला कसं द्यायचं आहे. आणि यामध्ये बऱ्याचशा अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण त्यावेळेस तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन होतं त्यामुळे नक्की तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. परंतु जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याची थोडी घाई करू शकता. आणि जर तुम्हाला माहित असेल की पुण्यामध्ये घर घेणं खूप महत्वाचं असतं. एक आपलं हक्काचं घर असणं खूप किती महत्वाचं आहे. छोटं का असणं पण आपलं स्वतःचं घर असावं अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. त्यासाठी जर तुम्ही तुमच्या घरातील महिलांच्या इच्छेसाठी सुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. अत्यल्प कमी दरामध्ये तुम्हाला एक स्वप्नातलं घर मिळू शकतं तुमच्या
तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचा फॉर्म भरून ज्यावेळेस तुम्ही माडाचा ऑनलाईन अर्ज करता त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टीची काळजी पण घ्यावी लागते आणि ती काळजी कोणत्या प्रकारे घ्यायची ते या रकमेमध्ये दिलेलं आहे. 3.1चं जे आहे पूर्ण हा डिटेल तुम्ही पूर्णपणे बारकाईने वाचा. त्यामध्ये तुम्हाला सगळं पुणे लक्षात येईल की तुम्हाला काय गोष्टी करायच्यात आणि काय गोष्टी नाही करायच्या. तर तुम्हाला माडाच्या घरानिमित्त जर आणखी काही जर आमच्या व्हिडिओमध्ये माहिती हवी असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही बोलू शकता. आणि जर माडाच्या संदर्भामध्ये तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.